लग्नाच्या वरातीत घडली धक्कादायक घटना। धोत्रा शिंदे येथे डीजे वरून सुरू झालेल्या वादानंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी। लग्नाच्या सणात एक अनपेक्षित वाद आणि रक्तपात। पाहूया सविस्तर माहिती। धोत्रा शिंदे येथील शांत गावात एका सणाच्या क्षणी एक दुःखद घटना घडली आहे। लग्नाच्या वरातीत वाजणाऱ्या डीजेवरनं दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आणि त्यातून उभा राहिलेला एक मोठा वाद। गावातील एक साधारण संध्याकाळ अचानक रक्ताच्या थारांमध्ये बदलली। हाणामारी एवढ्या प्रमाणावर झाली की लग्नातील 4 ते 5 वऱ्हाडी गंभीर जखमी झालेत। आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ही हाणामारी राजकीय रंग घेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतील गटांमध्ये तणाव निर्माण करीत गेली। कदाचित हे एक साधे तुफान लहान वाद होते, परंतु त्याने पुन्हा एकदा राजकीय मतभेदांमध्ये टोकाचा वाद निर्माण केला। गंभीर जखमांसह वऱ्हाड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने काही जणांना पुढील उपचारासाठी अकोला रुग्णालयात हलविण्यात आलेत। आमच्या गावात लग्नाची मिरवणूक निघाली होती। त्याच्यामध्ये एक डीजेच्या पुढे केबल आलेला होता आडवा, तो वरत करायला गेलो आम्ही, तर त्याने डायरेक्ट आला आणि आम्हाला ते नंदू ढोकणे, मुकेश शिंदे आणि दोघं तिघ जण आणखी होते आणि त्यांना मला तिथे मारलं आणि घरातही नेलं। आणि मग मी तिथून पळालो आणि यांना बोलावलं, यांना दोघा तिघांना मारलं त्यानं आणि मला पण मारलं। धोत्रा शिंदे इथे लग्नाचा जेव्हा नवरदेव निघाला, तर निघाल्यानंतर ज्यावेळेस जी घटना घडली, तर मला माझ्या त्या धोत्र्यातून फोन आले माझ्या कार्यकर्त्यांचे की बा आपला एक मनोज गायकवाड शिवसैनिक याच्यावर दगडफेक केली म्हणून। तर मी जेव्हा शहानिशा केली तर त्याला एवढं बेदम मारलं या लोकांनी, ते नंदू ढोकणे त्यांच्या घरासमोर। राजकीय वैमनस्यातून झालं किंवा नाही झालं मला त्याची कल्पना नाही आहे, पण प्रत्येक जण पक्षाचा आपला हेतू वापरत असते, प्रत्येक जण पक्षाचं काम करत असते। तर तुमच्या अंतर्गत वाद असतील ते तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी ते तुम्ही वापरायला पाहिजे, पण जिथं एक लग्न कार्य आहे, जिथे नवरदेव निघते, तिथे जर तुम्ही तो जुना डाव काढत असाल किंवा तुम्ही बोलवून घरात कोंडून लहान मुलाला मारत असाल तर ही चुकीचं आहे। आमच्या घराशेजारी लग्न होतं, नवरदेवाची समजा मिरवणूक चालू होती। माझ्या पुतण्यावर डीजेवर होता, वायर तर डीजे लागेल म्हणून थोडासा त्याने वर धरला तर नंदू ढोकण्याने त्याला डायरेक्ट उचललं, घरात नेऊन भरपूर मारठोक केली। त्याच्या डोक्यात बुक्क्या मारल्या, त्याच्या छातीत पोटात बुक्क्या मारल्या सगळ्यांनी मिळून। नंतर माझे दीर, छोटे दीर गोपाल गायकवाड आवरायला गेले तर त्यांना बुक्क्या मारल्या, त्यांच्या पाठीत दगडफेक झाली, म्हणजे भरपूर मारलं त्यांना पण। मग त्यांना कसं तरी घरी आवरून घेऊन आले सगळेजण। नंतर माझा नवरा गेला तर 20-25 जणांनी एकट्यावर वार केले। धोत्रा शिंदे येथे ही घटना एक अपघात, राजकीय प्रतिनिधीद्वारे आणि मानवतेचा एक लहान फटका दाखवते। आता देखील प्रशासनाकडून काय योग्य ती कारवाई होईल का हा एक गंभीर प्रश्न आहे, परंतु एक गोष्ट पक्की आहे, अशा घटनांनी आपल्या सामाजिक व राजकीय स्थितीच्या चांगल्या भविष्यात अडथळा निर्माण होऊ शकतो।